हॅलो किड्स, आज आपण जॉग्रफीतला पुढचा चॅप्टर आपण चालू करतो आहे, लँड अँड सॉईल. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण लँड म्हणजे काय, त्याच्यानंतर कुठं कुठं किती लँड आहे, कशी आहे, त्याचं स्वरूप काय काय आहे, सॉईल कुठल्या कुठल्या प्रकारचे असते, सॉईल प्रोफाईल म्हणजे काय, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये आपण काही गोष्टी बघूया. लँड इज ॲन अबायोटिक कंपोनंट ऑफ द अर्थ. तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे, आपण इकोसिस्टीममध्ये ह्या गोष्टी शिकलेलो आहेत की बायोटिक अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय असतात. तर लँड हा जो आहे हा अर्थचा किंवा आपल्या लाईफचा हा अबायोटिक कंपोनंट आहे. इट इज इंडिस्पेन्सिबल अँड सपोर्ट्स ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ. हा इतका इम्पॉर्टंट आहे की ह्याच्याशिवाय पृथ्वीवरती अर्थवरती लाईफ सपोर्ट होणंच पॉसिबल नाही आहे. म्हणजे वन ऑफ द रिझन्स व्हाय लाईफ इज ऑन द अर्थ इज बिकॉज ऑफ धिस लँड. इतका हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. ह्याला कारणही तुम्हाला माहिती आहे, कारण लँडमध्ये म्हणजे सॉईल आपण म्हणूया, सॉईलमध्ये वेगवेगळे रिसोर्सेस असतात, न्यूट्रिएंट्स असतात, ज्याच्यावरती प्लांट्स ग्रो होतात आणि त्याच्यामुळं बाकीच्या लाईफ फॉर्म्सना त्याच्यापासून फूड मिळतं. इट सपोर्ट्स ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ऑफ ह्युमन बीइंग्स. त्याचबरोबर जर आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जर बघितलं, मॉडर्न लाईफमध्ये बघितलं, तर आपल्या ज्या सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत हे सपोर्ट करण्याचं काम हा रिसोर्स करत असतो. म्हणजे बघा, आपण राहतो जमिनीवरती, वी बिल्ड आवर हाऊसेस ऑन द ग्राउंड किंवा लँड. त्याच्यानंतर आपण रोड्स कन्स्ट्रक्ट करतो लँडवरती, क्रॉप्स किंवा ॲग्रिकल्चर लँडवरती करतो. म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या ज्या आहेत ह्या सगळ्या लँडवरती होत असतात. On this resource, infrastructure such as settlement, transportation lines meant for human comfort are built on. ह्या सपोर्टवरतीच आपण ह्या सगळ्या आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या काही आहेत त्या ह्या लँड सपोर्टवरती किंवा ह्या अबायोटिक कंपोनंटच्या सपोर्टवरती आपण करत असतो. इट प्रोव्हाइड्स अस ओपन लँडस्केप फॉर रिक्रिएशन. आता रिक्रिएशनसाठी सुद्धा आपल्याला बागा लागतात किंवा काही आपण रिक्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज जनरेट करत असतो, तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला लँडचीच गरज असते. अबाउट 90% ऑफ पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड ऑक्युपाईज ओनली 30% अवेलेबल लँड. आता हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. टोटल जी काही लँड अवेलेबल आहे अर्थवरती आणि जे काही पॉप्युलेशन आहे त्यातलं 90% पॉप्युलेशन जे आहे ह्यांनी फक्त 30% लँडच ऑक्युपाय केलेले आहे. असं का? बिकॉज सर्टन पार्ट्स ऑफ लँड आर मोर हॉस्पिटेलेबल दॅन अदर पार्ट्स. ह्याला कारण असं आहे की लँड जिथं जिथं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेटलमेंटसाठी किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीजसाठी तेवढ्या सुटेबल कंडिशन्स नाही आहेत. मग जिथं जिथं ज्या ज्या लँडवरती सुटेबल किंवा फेवरेबल कंडिशन्स आहेत तेवढ्या आपण काय केलेल्या आहेत, सगळ्या ऑक्युपाय केलेल्या आहेत. दिस अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इज मेनली ड्यू टू डिफरन्सेस इन क्लायमेट अँड टोपोग्राफी ऑफ द लँड. हे महत्त्वाचं रिझन आहे की हा डिफरन्स का आहे, हे अनइव्हन पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन का आहे, 90% पॉप्युलेशननी फक्त 30% लँड का ऑक्युपाय केली आहे. ह्याला कारण असं की त्या ठिकाणी असणारं क्लायमेट किंवा तिथली टोपोग्राफिक म्हणजे लँड कशी आहे, काय आहे, ती आपल्या राहण्यासाठी सुटेबल आहे का, आपण तिथं ॲक्टिव्हिटीज कम्फर्टेबली कॅरी आऊट करू शकतो का, ही सगळी रिझन्स त्याच्यामध्ये असल्यामुळं हे असं अनइव्हन डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता लँडचं सुद्धा ह्या रिसोर्सचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसिसवर केलं जातं. त्यातलं पहिलं आहे, इट इज ऑन द बेसिस ऑफ रिलीफ. रिलीफ म्हणजे काय, तर त्याचा फॉर्म कसा आहे, त्या लँडचा फॉर्म कसा आहे, वेदर इट इज अपग्रेडेड, वेदर इट इज डाऊन, वेदर इट इज प्लेन, ह्या सगळ्या ह्याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. लँड इज क्लासिफाईड इन टू प्लेन्स, प्लॅट्यूज अँड माउंटन्स. 3 बेसिक क्लासिफिकेशन त्याच्यात आपल्याला बघायला मिळतात. प्लेन्स म्हणजे सपाट जमीन ज्याला म्हणतो आपण तसं, प्लॅट्यूज म्हणजे थोडीशी लिफ्टेड किंवा अपलिफ्टेड पण सपाट जमीन, आणि त्याच्यानंतर माउंटन्स म्हणजे हिल्स किंवा आपल्या ज्या टेकड्या डोंगर हे सगळं दिसतं ते. प्लेन्स विथ सुटेबल क्लायमेटिक कंडिशन्स फॉर फार्मिंग आर डीपली पॉप्युलेटेड. आता बघा, जास्त करून तुम्हालाही लक्षात येतं की प्लेन सरफेसवरती राहणं, आपल्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करणं, कॅरी आऊट करणं हे आपल्याला जास्त सोपं आणि कन्व्हिनियंट जातं. तसंच ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस प्लेन लँडवरती करणं सोपं जातं आणि तिथं असणाऱ्या क्लायमेटिक कंडिशन म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशन्स पण तिथं प्रिव्हिल होऊ शकत नाहीत. मग ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की ही जी प्लेन्स जी आहेत इथल्या सुटेबल क्लायमेटिक कंडिशन्समुळं तिथं जास्त पॉप्युलेशन तुम्हाला एकत्र आलेलं किंवा कॉन्सन्ट्रेट झालेलं दिसून येतं. लँड एरियाज विथ स्टीप स्लोप्स, लो लाईंग एरियाज, these are prone to flooding.
डेझर्ट्स विथ एक्स्ट्रीम हॉट अँड कोल्ड क्लायमेट, थिक फॉरेस्ट एक्सेट्रा हॅव लेसर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ॲज कम्पेअर्ड टू प्लेन्स. आता प्लेन्स सोडून इतर जे काही एरिया आहेत म्हणजे स्टीप स्लोप्स, समजा डोंगर उतार आहे किंवा माउंटन्सचे स्लोप्स आहेत किंवा लो लाईंग एरिया म्हणजे एकदम डीप आहेत, एलिव्हेटेड एरियाज आहेत, तर अशा ठिकाणी काय होतं की फ्लडिंगचे चान्सेस, पाणी साठणं किंवा रिव्हर्स जे आहेत त्याच्यातनं फ्लडिंग होणं, पावसाळ्याच्या दिवसात पाणी जास्त साठणं वगैरे कंडिशन डेव्हलप होऊ शकतात किंवा परमनंटली अशा ठिकाणी पाणी असू शकतं. त्याच्यानंतर डेझर्ट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं एक्स्ट्रीम हॉट कंडिशन्स आहेत आणि कोल्ड कंडिशन्स पण आहेत आणि थिक फॉरेस्ट. तर अशा ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी, आपल्या मूवमेंट करण्यासाठी किंवा आपल्या इतर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी सुटेबल किंवा फेवरेबल कंडिशन्स नसतात आणि त्यामुळं हे जे एरिया आहेत इथं तुम्हाला पॉप्युलेशन डेन्सिटी ही एकदम कमी दिसते कम्पेअर्ड टू प्लेन्स. इथं नाही असं नाही, इथं पण पॉप्युलेशन आहे, पण जेवढी डेन्सिटी प्लेन्सवरती दिसते तेवढी तुम्हाला ह्या एरियाजमध्ये स्टीप स्लोप्स, लो लाईंग एरियाज, डेझर्ट्स, थिक फॉरेस्ट अशा ठिकाणी दिसत नाही. ग्रासलँड्स सच ॲज अल्पाईन मिडोज आर एक्सलंट पाश्चर लँड्स अँड आर मॉडरेटली पॉप्युलेटेड. आता ग्रासलँड्स जे आहेत की आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे ते म्हणजे अल्पाईन मिडोजमध्ये. अल्पाईन म्हणजे आल्प्सच्या ह्याच्यावरती जे काही मिडोज किंवा जे ग्राउंड्स आहेत तिथं जे ग्रासलँड्स आहेत दे आर कॉल्ड अल्पाईन मिडोज. तर अशा ठिकाणी पाश्चर म्हणजे काय तर ग्रेझिंग ॲनिमल्ससाठी फॉडर भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. मग अशा ठिकाणी जे ग्रेझर्स किंवा जे ॲनिमल हजबंड्री जे कंट्रोल करतात लोक किंवा ज्यांचा ॲनिमल हजबंड्री हा बिझनेस आहे त्यांना तिथं नॅचरली फॉडर भरपूर प्रमाणात, कॅटल फॉडर भरपूर प्रमाणात असल्यामुळं हा एरिया आहे हा मॉडरेटली पॉप्युलेटेड आहे. तिथं डेन्स पॉप्युलेशन नाही पण यू फाइंड पॉप्युलेशन देअर. माउंटन्स विथ इट्स डिफिकल्ट टेराईन इज लेस पॉप्युलेटेड. तुम्हालाही माहिती आहे की माउंटेनियस एरियामध्ये तिथलं टेराईन डिफिकल्ट असतं, तिथं रोड कन्स्ट्रक्शन अवघड असतं, तिथं घरं बांधणं अवघड असतं, पावसाळ्याच्या दिवसात पाणी तिथं खूप येतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय आहे तिथल्या कंडिशन्स ज्या आहेत दे आर व्हेरी हार्श टू लिव्ह इन. त्यामुळं तिथं जे पॉप्युलेशन तुम्हाला सापडतं हे एकदम कमी किंवा तुरळक प्रमाणात सापडतं. आपल्या भागातसुद्धा जर तुम्ही बघितलं पाटण किंवा कोयना साईडला किंवा कुठल्याही माउंटेनियस रिजनमध्ये तुम्ही गेलात आणि तिथं वरती जी गावं असतात तिथं घरं अगदी कमी असतात, अगदी कमी लोक राहत असतात. ते जर तुम्ही प्लेन्सवर आलात म्हणजे आपल्या सिटी एरियामध्ये आलात तर हे प्लेनवरती आहे, तर इथं तुम्हाला पॉप्युलेशन हे जास्त डेन्स दिसतं. त्याच्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ सॉईल फर्टिलिटी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सॉईलची फर्टिलिटी कशी आहे ह्याच्यावरती सुद्धा ह्या लँडचं क्लासिफिकेशन केलं जातं. बघा ऑल ओव्हर अर्थ लँड अवेलेबल आहे, लँड आहे म्हणजे सॉईल आहे, पण प्रत्येक सॉईल ही न्यूट्रिएंट रिच असेलच असं नाही. प्लांट्स ग्रोथसाठी जी न्यूट्रिएंट्स लागतात ती न्यूट्रिएंट्स प्रत्येक सॉईलमध्ये असतीलच असं आपण सांगू शकत नाही आणि त्या न्यूट्रिएंट्सवरती त्या सॉईलची फर्टिलिटी किंवा त्या लँडची फर्टिलिटी ठरते आणि फर्टिलिटीवरती त्याचा यूज डिपेंड असतो, वेदर इट कॅन बी यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर ऑर अदर पर्पजेस. बॅरन आणि फर्टाईल लँड असे दोन प्रकार ह्या फर्टिलिटीवरती डिपेंड असतात. बॅरन म्हणजे जिथं कुठलंही जास्त क्रॉप किंवा कुठलंही प्लांटेशन येऊ शकत नाही, दॅट इज कॉल्ड बॅरन लँड. आता आपण ज्यावेळी ट्रॅव्हलिंगमध्ये असतो त्यावेळी रोड साईडला तुम्हाला अशी ओपन लँड भरपूर दिसते, तिथं लांबपर्यंत तुम्हाला झाडच दिसत नाहीत किंवा जे काय असतं ते अगदी किरकोळ तिथं प्लांट्स तुम्हाला दिसतात, दॅट इज अ बॅरन लँड. आणि काही लँड मात्र तुम्हाला ग्रीन दिसते, जिथं क्रॉप्स लोकांनी लावलेली असतात, भरपूर थिक तिथं प्लांटेशन असतं, दॅट इज अ फर्टाईल लँड. बॅरन लँड इज लेस प्रोडक्टिव्ह अँड थिनली पॉप्युलेटेड ॲज कम्पेअर्ड टू दी फर्टाईल लँड. नॅचरली बॅरन लँडमध्ये जाऊन कोणी राहणार नाही ना, तिथं जर काही प्रोडक्शनच येत नसेल तर तिथं कशासाठी कोण जाऊन राहील. त्यामुळं बॅरन लँड ज्या आहेत ह्या एकदम लेस किंवा थिन पॉप्युलेटेड असतात, व्हेअर ॲज फर्टाईल लँड्स आर थिकली पॉप्युलेटेड. का? कारण तिथं तुम्हाला प्रोडक्शन मिळतं, यू कॅन मेक युअर लाईफ देअर. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ एरिया डेव्हलपमेंट म्हणजे एखादी लँड किती डेव्हलप झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे, रुरल डेव्हलपमेंट आहे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आहे, तर त्या कुठल्या डेव्हलपमेंट त्या लँडवरती झालेले आहेत ह्याच्यावरनं सुद्धा लँडचे दोन पार पडतात, मेनली अर्बन लँड आणि रुरल लँड. अर्बन लँड सपोर्ट्स इंडस्ट्रियल इकॉनॉमी. अर्बन लँड जर तुम्ही बघितली तर तिथं जास्त करून तुम्हाला इंडस्ट्रीजचं पॉप्युलेशन जास्त दिसतं, म्हणजे अदर दॅन फूड
जे काही प्रोडक्शन, ज्या काही वस्तू आपण यूज करतो त्यासाठी ज्या काही इंडस्ट्रीज लागतात त्या अर्बन एरियामध्ये तुम्हाला जास्त दिसतात आणि त्यामुळं तिथली इकॉनॉमी जी असते, अर्बन लँडची इकॉनॉमी ही सगळी इंडस्ट्रीयल बेस्ड किंवा बिझनेस बेस्ड जास्त असते. रुरल लँड सपोर्ट्स ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी. व्हेअर ॲज रूरल जर बघितलं तुम्ही, खेडेगावात जर गेलात तर तिथलं लार्ज पॉप्युलेशन हे फार्मिंग ह्या बिझनेसमध्ये किंवा फार्मिंग रिलेटेड जे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे बिझनेसेस आहे ह्याच्यामध्ये एंगेज झालेलं दिसतं. त्यामुळे ती जी लँड आहे, रुरल लँड आहे, ती काय करते तर ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीला सपोर्ट करते. अर्बन लँड इज फार मोर डेन्सली पॉप्युलेटेड दॅन रुरल एरियाज. हे जर तुम्हालाही लक्षात येतं की खेडेगावात जर तुम्ही गेला तर तिथलं पॉप्युलेशन कमी असतं, ते सिटीजमध्ये तुम्ही आलात तर तिथलं पॉप्युलेशन जास्त असतं. जेवढी सिटी मोठी तेवढं पॉप्युलेशन जास्त. हे कशावर डिपेंड असतं तर त्या सिटीमध्ये असणारे जे इन्कम सोर्सेस असतात त्याच्यावरती तिथलं पॉप्युलेशन हे डिपेंड असतं. कराडमध्ये बघितलं तर कराडमध्ये तशा मानाने इन्कम सोर्स लिमिटेड आहे. काही छोटे मोठे बिझनेसेस इथे चालतात, काही इंडस्ट्रीज इथं आहेत, आजूबाजूला जे ॲग्रिकल्चरल लँड आपले आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करणारी किंवा त्याची खरेदी किंवा त्याच्यात बिझनेस करणारी बिझनेसेस आपले आहेत. पण हे जर तुम्ही पुण्यात गेलात तर पुण्यामध्ये आणखीन मोठा स्कोप तिथं आहे, कारण तिथं इन्कम सोर्सेस कराडपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कराडपेक्षा सुद्धा तुम्हाला पुण्यामध्ये हे पॉप्युलेशन जास्त डेन्स किंवा थिक पॉप्युलेशन दिसेल. रुरल एरियात गेला तर तिथं मेजरली तिथं बिझनेस काय आहे, ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ॲनिमल हजबंडरी, पोल्ट्री हे बिझनेसेस आहेत. बट दे आर लिमिटेड सोर्सेस. त्यामुळं तिथं जे पॉप्युलेशन आहे हे तुम्हाला एवढं डेन्स मिळत नाही. त्याच्यानंतर आहे ऑन द बेसिस ऑफ लँड ओनरशिप. लँडची मालकी कोणाची आहे ह्याच्यावरती लँडचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता ह्याच्यात मेजरली ऑन ब्रॉड कॅटेगरी दोनच फक्त क्लासेस येतात. एक म्हणजे प्रायव्हेट लँड आणि दुसरी म्हणजे कम्युनिटी लँड किंवा असोसिएटेड विथ द गव्हर्नमेंट यूज. बघा, बरीचशी लँड जी आहे ही गव्हर्नमेंटच्या ताब्यात असते. रादर मी तर असं म्हणेन की आपण जी ॲग्रिकल्चरल लँड यूज करतो त्याचंसुद्धा आपण रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला म्हणजे त्याचं रेंट गव्हर्नमेंटला भरत असतो. लक्षात आलं. पण जिथं आपण राहतो किंवा आपले बिझनेसेस रन करतो ही आपली ओनरशिपची लँड असते. लक्षात आलं. तर ती जी लँड आहे दॅट इज अ प्रायव्हेट लँड आणि जी गव्हर्नमेंटची लँड आहे जिथं गव्हर्नमेंटच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात ती आहे गव्हर्नमेंट किंवा कम्युनिटी लँड. Private and community land, also called government land, which is used for the purpose of serving the community. प्रायव्हेट लँड मी तुम्हाला म्हणलं तसं प्लॉटिंग असतं, आपली घरं तिथं बांधलेली असतात किंवा सिटी एरियामध्ये आपली घरं असतात, कोणाची शेत जमीन असते, कोणाच्या फॅक्टरीज तिथं उभ्या केलेल्या असतात. तर ही जी लँड असते ही दॅट कम्स अंडर प्रायव्हेट सेक्टर. पण जर MIDC असेल, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जर लँड असेल आणि तिथं जर तुमची इंडस्ट्री असेल तर ती मात्र लँड तुमच्या मालकीची नसते, ती गव्हर्नमेंटच्या मालकीची असते. गव्हर्नमेंट तुम्हाला ती लँड तुमच्या बिझनेससाठी लीज बेसिसवरती वापरायला देत असते. मग जिथं जिथं गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, मोठी मोठी कलेक्टर ऑफिस आहे, आपल्या इथं पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर कोर्ट्स आहेत, ही जी सगळी लँड आहे दॅट इज कम्युनल प्रॉपर्टी किंवा गव्हर्नमेंट प्रॉपर्टी. आता हे लँडचे क्लासिफिकेशन्स आपण बघितले. आता हा लँडचा यूज कशा प्रकारे आणि कुठं कुठं आणि कसा कसा केला जातो आणि त्यासाठी कुठले कुठले क्रायटेरियाज वापरले जातात ते आपण बघूया. युटिलायझेशन ऑफ लँड फॉर ॲग्रिकल्चरल, मायनिंग, कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा इज कॉल्ड लँड यूज. आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा आपले जे जे काही आपण ॲक्टिव्हिटीज करत असतो, आपण जे जे काही प्रोजेक्ट्स करत असतो, ह्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी, ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला लँडची गरज असते आणि तो जो काही आपण लँड यूज करत असतो दॅट इज नथिंग बट अ लँड यूज. ओव्हर द इयर्स लँड यूज्ड हॅव इन्क्रीज्ड इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर. पूर्वीच्या काळी ज्यावेळी पॉप्युलेशन कमी होतं त्यावेळी लँड यूजसुद्धा कमी होता. फारसं काही आपण डेव्हलपमेंट केलेल्या नव्हत्या, इंडस्ट्रीज फारशा नव्हत्या. मेजर सोर्स वॉज ॲग्रिकल्चर आणि त्याच्याशी रिलेटेड बिझनेसेस. त्यामुळं त्यावेळेचा जो लँड यूज होता हा खूप कमी होता. इन्फ्रास्ट्रक्चरही लागत नव्हती फारशी, इंडस्ट्रीज नव्हत्या, बाकीच्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज नव्हत्या, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर लागत नव्हती. त्यामुळे त्यावेळी लँड यूज खूप कंट्रोल्ड होता किंवा खूप कमी होता. पण जसं जसं आपण डेव्हलपमेंट करत गेलो तसं तसं ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज वाढल्या, इंडस्ट्रियलायझेशन वाढलं, इंडस्ट्रीचा नंबर्स वाढला, त्याच प्रमाणात ॲग्रिकल्चरचं क्रॉपचं प्रोडक्शन वाढलं, कॅश क्रॉप्स लोक जास्त घ्यायला लागली आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे काय झालं, लँड यूज जो आहे हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, डेव्हलपमेंटसाठी हळूहळू काय झाला, वाढत गेला. पॅटर्न ऑफ लँड यूज इज कंटिन्युअसली चेंजिंग as more and more land is encroached upon for commercial and personal use.
आता हा लँड यूजचा जो पॅटर्न आहे, एक विशिष्ट पॅटर्न असतो बघा. म्हणजे ॲग्रिकल्चर लँड असते, तिथं क्रॉप्स घेतली जातात, ती क्रॉप्स हार्वेस्ट केल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी लँड यूज केली जाते. प्रोसेस केलेलं जे काही ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स असतील त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी लँड यूज वेगळी केली जाते. पण आता काय झालं आहे की हा जो कंटिन्युअस चेंज जो चालू आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होती आहे, बाकीच्या ठिकाणी आपण जमिनीची जास्त गरज भासते, कारण पॉप्युलेशन नंबर वाढत चालला आहे, लोकांना राहण्यासाठी घरं पाहिजे, त्यासाठी जमीन पाहिजे, प्रोडक्शन वाढवलं पाहिजे त्यामुळे इंडस्ट्रीजसाठी आपल्याला जमीन पाहिजे, ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढवलं पाहिजे त्यामुळे ॲग्रिकल्चरल क्रॉपसाठी सुद्धा आपल्याला जमीन पाहिजे. आणि हे सगळं चेंजिंग सिनॅरिओ जो आहे ह्याच्यामुळं काय होतं आहे, लँड यूजचा पॅटर्न हा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे. पूर्वी जी फॉरेस्ट लँड होती ती ॲग्रिकल्चरल लँडमध्ये कन्व्हर्ट करायला लागते आहे. जी ॲग्रिकल्चरल लँड होती, जी सिटीजला किंवा आपल्या रेसिडेन्शियल एरियाला लागून जी ॲग्रिकल्चरल लँड आहे ती हळूहळू कन्व्हर्ट आपण रेसिडेन्शियल एरियात करतो आहे. म्हणजे काय, तो लँड यूजचा पॅटर्नसुद्धा हळूहळू काय होतो आहे, चेंज होत चाललेला आहे. पॅटर्न इन विच अ लँड इज यूज्ड डिपेंड्स ब्रॉडली ऑन 2 फॅक्टर्स. कुठल्या प्रकारे लँड यूजचा पॅटर्न ठरणार हे 2 फॅक्टरवरती मेनली डिपेंड असतं. अ फिजिकल फॅक्टर्स ऑफ लँड लाईक सॉईल, क्लायमेट, स्लोप्स, मिनरल्स, वॉटर कंटेंट एक्सेट्रा. म्हणजे लँडचे जे फिजिकल फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा लँड यूज कशासाठी करायचा हे ब्रॉडली डिपेंड असतं. तिथली सॉईल कशी आहे, फर्टाईल आहे का नॉन फर्टाईल आहे, फर्टाईल असेल तर कुठल्या क्रॉपसाठी चांगली आहे, कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी ती चांगली आहे, त्याच्यामध्ये काही मिनरल्स आहेत का, ती मिनरल्स असतील तर ती लँड मायनिंगसाठी वापरली जाते, तिथलं क्लायमेट कसं आहे त्याच्यावरती क्रॉप पॅटर्न डिपेंड असतो, किंवा काही इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी तुम्हाला क्लायमेटिक कंडिशनचा विचार करावा लागतो. जसं कॉटन टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला ह्युमिड वॉर्म क्लायमेट लागतं. असं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. स्लोप किती आहे त्या लँडला, त्याच्यानंतर तिथं त्या लँडमध्ये किंवा त्या सॉईलमध्ये वॉटर कंटेंट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड असतो तिथल्या त्या लँडचा यूज कशासाठी करायचा. त्याच्यानंतर ह्युमन फॅक्टर्स, पॉप्युलेशन, टेक्नॉलॉजी, कॅपिटल अवेलेबल, ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा तिथला लँड यूज ठरतो. तिथं पॉप्युलेशन किती आहे, समजा एखादा बिझनेस तिथं एखादी इंडस्ट्री चालू करायची आहे तर तिथं लागणारे कामगार तिथं त्या एरियामध्ये अवेलेबल आहेत का, तसं तिथं पॉप्युलेशन आहे का, स्किल्ड पॉप्युलेशन किती आहे, अनस्किल्ड किती आहे, ह्याच्यावरती सुद्धा तिथं डिपेंड असतं. टेक्नॉलॉजी समजा आहे तर टेक्नॉलॉजी तिथं कुठली अवेलेबल आहे, कुठली इझिली तिथं ॲप्लिकेबल आहे, कुठली वापरू शकतो, ह्याच्यावरती सुद्धा तिथलं लँड यूज डिपेंड असतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे कॅपिटल अवेलेबल, म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती करावी लागणार आहे. समजा बॅरेन लँड आहे, ती तुम्हाला जर ॲग्रिकल्चर प्रॉडक्टसाठी वापरायची असेल तर तिथं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त करावं लागेल, कारण ती बॅरेन लँड क्लीन करणं, त्याच्यामध्ये त्याच्या सॉईलवरती प्रोसेस करणं, म्हणजे इट इज व्हेरी टीडियस जॉब. पण ते जर फर्टाईल सॉईल असेल तर विथ लेस कॅपिटल यू कॅन गो फॉर ॲग्रिकल्चरल युजेस. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फिजिकल फॅक्टर्स आणि ह्युमन फॅक्टर्सवरती तिथला लँड यूजचा पॅटर्न हा ठरत असतो. द अमाऊंट ऑफ लँड अवेलेबल फॉर यूज डिक्रीजेस ॲज पॉप्युलेशन इन्क्रीजेस. नॅचरली जेवढी काही लँड अवेलेबल आहे त्याचा अवेलेबिलिटी जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. कशामुळे, पॉप्युलेशन वाढत गेल्यामुळं. माणसं वाढत गेली, माणसांची संख्या वाढत गेली की लँड यूजसुद्धा त्या प्रमाणात त्या प्रपोर्शनमध्ये वाढत जातो. साधी गोष्ट बघा, आपण सिटीमध्ये पूर्वी राहत होतो. पूर्वी एकच घर त्या ठिकाणी होतं जिथं एकच फॅमिली 5 नाही तर 6 लोकांची, 2 नाही तर 3 फॅमिली राहत होत्या. पण आज ती जुनी घरं सगळी तिथनं काढून टाकलीत आणि तिथं आज मोठ्या 4 स्टोरीज 6 स्टोरीज मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत. म्हणजे जिथं 2 किंवा 3 फॅमिलीज राहत होत्या आज तिथं 10, 15, 20 फॅमिली राहत आहेत. तुम्ही हे जर पुणे किंवा मुंबईसारख्या सिटीजमध्ये गेला तर तिथं स्काय स्क्रॅपर्स आहेत, 20 फ्लोरिड बिल्डिंग्स तिथं उभ्या राहिलेल्या आहेत, जिथं पूर्वी अगदी 2 नाही तर 4 नाही तर मॅक्झिमम 10 फॅमिलीज राहत होत्या. म्हणजे काय झालेलं आहे, जसं पॉप्युलेशन वाढत जाईल तशी लोकांची नीड वाढत जाते आणि त्या प्रमाणात लँड अवेलेबिलिटी जी आहे ही हळूहळू काय होते, कमी होत जाते. प्रॉपर प्लॅनिंग इज नीडेड टू गेट मॅक्झिमम बेनिफिट्स फ्रॉम अवेलेबल लँड विदाउट कॉझिंग एनी डॅमेज. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीने आहे. आत्तापर्यंत काय झालं आहे, फर्टाईल लँड आहे,
का ती नॉन फर्टाईल आहे, बॅरन आहे का फर्टाईल आहे, सॉईल कंटेंट आहेत किती आहेत, काय आहेत, त्याच्यात मिनरल्स आहेत का, वॉटर, ह्याचा कशाचाही विचार न करता आपण लँड जशी अवेलेबल होईल, ओपन लँड दिसली की ती वापरा, या प्लॅनिंगने आपण गेलो. म्हणजे प्लॅनिंग कुठलंच नव्हतं तसा विचार केला तर. पण आता आपल्याला जर त्या लँडच्यापासनं मॅक्झिमम बेनिफिट्स हवे असतील तर वी हॅव टू प्लॅन आवर ॲक्टिव्हिटीज. कारण लँड अवेलेबिलिटी हळूहळू कमी होत चाललेली आहे. त्यामुळं प्रत्येक लँडचा, तिच्या फिजिकल फॅक्टर्सचा, तिच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा, तिथे अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसचा विचार करून मग ती लँड कशासाठी वापरायची हे ठरवणं फार गरजेचं आहे. आणि असं जर केलं तर आपण जास्त डॅमेज न होता एन्व्हायरमेंटला, त्या लँडला जास्त डॅमेज न करता ती लँड वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं तर आज ॲग्रिकल्चरल लँड आपण रेसिडेन्शियल एरियामध्ये कन्वर्ट करतो आहे. म्हणजे काय, तिथली जी फर्टाईल सॉईल जी आहे ती आपण डिस्ट्रॉय करतो आहे. मग ह्याच ॲक्टिव्हिटी ह्युमन सेटलमेंटसाठी आपल्याला बॅरन लँड आपण एखादी वापरू शकतो. मग त्याच्यासाठी ती ॲग्रिकल्चरल लँड आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. तर अशा प्रकारे विचार करून आता जी काही अवेलेबल लँड आहे ती यूज करणं हे फार फार गरजेचं आहे. द प्लॅन शुड बी बेस्ड ऑन टोपोग्राफी ऑफ लँड अँड नीड ऑफ लोकल कम्युनिटी. मग तो जो काही प्लॅन आपण करणार आहोत ते तिथल्या लँडची टोपोग्राफी कशी आहे. टोपोग्राफी म्हणजे ती बॅरन आहे, फर्टाईल आहे, ते स्लोपी आहे का लो लाईंग आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आणि तिथली जी लोकल कम्युनिटी आहे, तिथं जी राहणारी लोकं आहेत त्यांची नीड काय आहे हे बघून मग आपल्याला ते प्लॅनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. तसं जर नाही केलं तर आपण कशीही लँड वापरत जाणार आणि नंतर अशी वेळ येईल की ज्या पर्पजसाठी आपल्याला लँड हवी आहे, ज्यासाठी आपल्याला ती लँड यूज करायची आहे, तशी लँड अवेलेबल होणं हे खूप अवघड होऊन जाईल. त्याच्यानंतर पार्ट येतो तो म्हणजे लँड डिग्रेडेशनचा. आता लँड डिग्रेडेशन म्हणजे काय, तर जी काही लँड आपण आज वापरतो आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं ती सॉईल फर्टाईल आहे, नॉन फर्टाईल आहे, तिथलं फॉरेस्ट आहे, तिथं प्लांटेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे हळूहळू काय व्हायलेलं आहे की ती लँड जी आहे त्याच्या यूजपेक्षा वेगळ्या यूजसाठी वापरल्यामुळं जी काही रिसोर्स म्हणून लँड उपलब्ध आहे, आपल्याला अवेलेबल आहे, ती हळूहळू डिग्रेड होत चाललेली आहे. इट रेफर्स टू डिक्लाइन इन प्रोडक्टिव्हिटी ऑफ कल्टिवेबल लँड ऑर फॉरेस्ट लँड. आता डिग्रेडेशन म्हणजे काय, डिग्रेडेशन म्हणजे याचा अर्थ असा की प्रॉडक्टिव्ह लँड किंवा कल्टिवेबल लँड किंवा फॉरेस्ट लँड जी आहे ती हळूहळू काय व्हायला लागलेली आहे, कमी व्हायला लागलेली आहे. कारण का, ती जर लँड आपण ॲग्रिकल्चरल पर्पजसाठी वापरली तर त्याचा तो प्रॉपर यूज आहे. पण आपण काय करतोय ते सोडून आपण इतर गोष्टींसाठी ती लँड वापरतोय. म्हणजे काय, थोडक्यात त्या लँडचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, फर्टिलिटी की जी क्रॉप प्रोडक्शनसाठी, फूड प्रोडक्शनसाठी वापरली पाहिजे, त्याच्याऐवजी आपण दुसऱ्या कुठल्या तरी पर्पजसाठी ती लँड वापरतोय आणि तिथली फर्टिलिटी, तिथली फर्टाईल सॉईल जी आहे हे आपण डॅमेज करतोय, आपण डिस्ट्रॉय करतोय, डिग्रेड करत चाललेलो आहोत. इट रिझल्ट्स फ्रॉम अनसायंटिफिक यूज ऑफ लँड बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड प्रेशर ऑफ मीटिंग द डिमांड ऑफ ॲन एव्हर ग्रोईंग पॉप्युलेशन. आता हे जे एव्हर ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, ह्या पॉप्युलेशनच्या ज्या डिमांड्स रोज वाढत चाललेल्या आहेत, ह्या डिमांड्सना आपल्याला फुलफिल करण्यासाठी, मीट करण्यासाठी आपण काय करतोय, जी काही लँड सापडेल ती आपण युटिलाइज करत चाललेलो आहोत. बघा, ॲग्रिकल्चरल लँडवरती आपण इंडस्ट्रीज उभ्या करतोय, ॲग्रिकल्चरल लँडवरती आपण रोड कन्स्ट्रक्शन करतोय, ॲग्रिकल्चरल लँडवरतीच आपण हाऊसेस कन्स्ट्रक्शन करतोय, मोठमोठ्या कॉलनीज कन्स्ट्रक्शन करतोय. एकदा हे कन्स्ट्रक्शन झालं की तिथली ॲग्रिकल्चरल लँड किंवा ती फर्टाईल सॉईल जी आहे ही डिस्ट्रॉय झाली. यू कॅनॉट अगेन रिप्लेनिश ऑर रियूज इट फॉर ॲग्रिकल्चर. तसंच फॉरेस्टच्या बाबतीत आहे. फॉरेस्ट कट करून तिथं लँड प्लेन करून तिथं तुम्ही इंडस्ट्री उभ्या केल्या, तिथं ह्युमन सेटलमेंट्स उभ्या केल्या, तिथं ॲग्रिकल्चर सुरू केली, तर फॉरेस्ट लँड जी आहे ती तिथनं डिस्ट्रॉय होत जाते. आणि अशा प्रकारे आपण काय करतोय, ग्रोईंग पॉप्युलेशनच्या डिमांड्स मीट करण्यासाठी लँड डिग्रेड करत चाललेलो आहोत. व्हाय? बिकॉज ऑफ द अनसायंटिफिक यूज ऑफ लँड. त्याला सायंटिफिक बेसच कुठला नाही आहे, कुठला बेसच आपण लावत नाही. दिसली जमीन की वापर, एवढंच आपल्या डोक्यात आहे. ती जमीन कशी आहे, कुठल्या वापरासाठी योग्य आहे, कसा वापर केला पाहिजे, रिसोर्सेस कुठले आहे, याचा काहीही विचार ह्या लँड प्लॅनिंगमध्ये केला जात नाही आहे. अँड दिस इज द मेजर रिझन फॉर डिग्रेडेशन ऑफ द लँड.
आणखीन लँड डिग्रेडेशनची काय काय रिझन्स आहेत. एक्सेसिव्ह एक्सप्लॉयटेशन ऑफ लँड ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज. लँड आपण काय करतो, जेवढी गरजेची आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त प्रमाणात लँड अनसायंटिफिक वेनी एक्सप्लॉइट करत चाललेलो आहेत. ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज इंटेन्सिव्ह फार्मिंग, डिफॉरेस्टेशन, यूजिंग फर्टाईल लँड फॉर सेटलमेंट्स, प्रॅक्टिसिंग शिफ्टिंग कल्टिवेशन, मायनिंग साईट एक्सेट्रा. ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्यामुळं काय होतं आहे, आणखीन एक्सप्लॉइट करतो आहे आपण लँड, ओव्हर एक्सप्लॉइट करतो आहे आणि त्यामुळं सुद्धा डिग्रेडेशन वाढत चाललेलं आहे. इंटेन्सिव्ह फार्मिंग, प्रचंड प्रमाणात क्रॉप घ्यायची, एक झालं की दुसरं घ्यायचं, दुसरं झालं की तिसरं घ्यायचं. बरं ती क्रॉप अशी घ्यायची की त्या तिथल्या क्लायमेटला, त्या सॉईलला ती सुटेबल नाही आहेत. मग त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा इनपुट्स तिथं घालावे लागतात, एक्स्ट्रा फर्टिलायझर्स टाकावे लागतात, एक्स्ट्रा वॉटर सप्लाय करावं लागतं. यामुळं काय होतं, जी सॉईल फर्टाईल आहे तिचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे कॅरेक्टरिस्टिक तिथल्या क्रॉपला उपयोगाचे नाही आहेत, अशी क्रॉप्स तिथं वापरल्यामुळं काय होते, ती सॉईल हळूहळू डिग्रेड होत जाते. त्याच्यानंतर डिफॉरेस्टेशन, ह्यूज ट्रिमेंडस कटिंग ऑफ ट्रीज. लँड आपल्याला अवेलेबल करण्यासाठी ट्रीज कट करायची, लँड प्लेन करून घ्यायची, त्यामुळं तिथले रिसोर्सेस आपण डिस्ट्रॉय करत चाललेलो आहोत. युजिंग फर्टाईल लँड फॉर सेटलमेंट्स. तुम्हाला मगाशी मी पॉईंटमध्ये सांगितलं की फर्टाईल लँडवरती सेटलमेंट्स करून, फॅक्टरीज उभ्या करून, रोड कन्स्ट्रक्शन करून उपयोग काहीच नाही आहे. रादर आपण काय करतोय, हळूहळू आपलेच रिसोर्सेस कट करत चाललेलो आहोत. प्रॅक्टिसिंग शिफ्टिंग कल्टिवेशन, म्हणजे एका ठिकाणी कल्टिवेशन केलं, झालं, नंतर तिथली लँड सोडून दिली दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे काय, तीच लँड जर परत आपण यूज केली ॲग्रिकल्चरलसाठी प्रॉपर सायंटिफिक वेनी, तर एकच लँड आपण अनेक वर्ष करू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी शिफ्टिंग कल्टिवेशन प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त फॉरेस्ट लँड ही डिस्ट्रॉय होत चाललेली आहे. मायनिंग साईट्समुळे काय होतं, मोठ्या प्रमाणामधली तिथली जी लँड आहे ही परमनंटली इदर यूजसाठी डॅमेज केली जाते. इथं तुम्ही बघितलं पिक्चरमध्ये तर तुम्हाला ते लक्षात येईल. बघा, फॉरेस्ट कट केलेलं आहे, इकडं सिटीमध्ये एन्क्रोचमेंट, शेजारच्या लँडवरती जिथं फर्टाईल सॉईल आहे तिथं एन्क्रोचमेंट होतो आहे. ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस ह्यूज लोड सॉईलवर टाकल्यामुळं तिथली सॉईल खराब होते. मायनिंग प्रॅक्टिसेसमुळं तिथलं पूर्ण जी लँड आहे ती इतर वापरासाठी तुम्ही वापरात आणू शकत नाही, कारण ह्यूज तिथं डीप कट्स घेतले जातात, तिथली सॉईल शिफ्ट केली जाते आणि त्यामुळं काय होतं, ती जी लँड आहे ही इतर यूजसाठी सुटेबल राहत नाही. म्हणजेच काय, एक्सेसिव्ह एक्सप्लॉयटेशन इज वन ऑफ द मेजर रिझन ऑफ लँड डिग्रेडेशन. आणि हे कशासाठी चाललेलं आहे, तर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन जे आहे, ह्युमन पॉप्युलेशन जे आहे त्याच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी हे सगळे प्रकार आपण करतो आहोत. दीज ॲक्टिव्हिटीज रिझल्ट इन डिग्रेडेशन ऑफ लँड, सॉईल इरोजन अँड डेझर्टिफिकेशन. नॅचरली काय होतं, ह्याच्यामुळं तिथली सॉईल जी आहे ही डिग्रेड होत जाते, लँड डिग्रेड होत जाते, त्याच्यावरचं ग्रीन कव्हर निघून गेल्यामुळं तिथं सॉईल इरोजनचं प्रमाण वाढतं आणि हळूहळू काय होतं, डेझर्टिफिकेशनकडे ती लँड ट्रान्सफॉर्म व्हायला लागते. मग एकदा तिथला, आता एखादी मायनिंग साईट आहे, तिथले माइन्समधले ते मिनरल्स जर संपले, नंतर ती साईट सोडून दिली जाते. पण नंतर काय होतं, ती व्हेकेटेड साईट जी आहे ही दुसऱ्या कुठल्याही यूजसाठी आपण वापरू शकत नाही. सो इट इज ऑटोमॅटिकली इट गेट्स कन्वर्टेड इनटू बॅरन लँड ऑर डेझर्ट लँड. इट लीड्स टू फास्ट डिप्लिशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड इकॉलॉजिकल इम्बॅलन्स. हे पण आपण 7th शिकलेलो आहोत, आत्तासुद्धा आपण सायन्समध्ये हा चॅप्टर अभ्यास केलेला आहे. या सगळ्यामुळं काय होतं आहे, हा जो इनडिस्पेन्सिबल इम्पॉर्टंट मेजर रिसोर्स जो आहे लँड, हा हळूहळू डिग्रेड होत चाललेला आहे, डिप्लीट होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, टोटल इकॉलॉजी जी आहे अर्थची ही इम्बॅलन्स व्हायला लागलेली आहे. सो नाव इट इज टाईम टू कंट्रोल ऑल धिस. इथं पिक्चरमध्ये तुम्ही बघताय ती बॅरन लँड दिसते, खालच्या बाजूला डेझर्ट आहेत. म्हणजे फॉरेस्ट कट केल्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालं, तिथलं रेनफॉल कमी झाला, रेनफॉल कमी झाल्यामुळे तिथलं सॉईल डिग्रेड व्हायला लागली, सॉईल डिग्रेड झाल्यामुळे तिथं प्लांट्स आता ग्रो होत नाहीत आणि हळूहळू काय व्हायला लागलं, ती लँड कम्प्लिटली बॅरन किंवा डेझर्टिफिकेशनमध्ये किंवा डेझर्ट्समध्ये कन्व्हर्ट व्हायला लागलेली आहे. मग आता वेळ आहे हा रिसोर्स कॉन्झर्व करण्याची, हा रिसोर्स प्रोटेक्ट करण्याची, हा रिसोर्स प्रिझर्व करण्याची. इट इज नेसेसरी टू चेक द प्रेझेंट रेट ऑफ डिग्रेडेशन टू अवॉइड इट्स मिसयूज. आज ज्या पद्धतीने लँड डिग्रेड होते किंवा जो रेट आहे लँड डिग्रेडेशनचा, आपल्या आजूबाजूला जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला ह्याच्यातल्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज दिसतील. लोक विचार करत नाहीत,
ती लँड यूज करायची, त्याच्यातनं पैसे मिळवायचे, हे एकच धोरण लोकांच्या समोर आहे आणि ते सगळ्यात फेटल आहे. आपणच आपले पाय कापून घेतो आहोत अशी आत्ता सिच्युएशन आहे. मग हा जो डिग्रेडेशनचा जो इन्क्रीज्ड रेट आहे हा कमी करायचा असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्या लँडचा जो मिसयूज आहे तो थांबवला पाहिजे. लँड जरूर वापरा, इट इज अ रिसोर्स, पण वापरताना ते कुठल्या यूजसाठी ती लँड प्रॉपर आहे हा स्टडी करून, हा सायंटिफिक स्टडी करून मग ती लँड त्या यूजसाठी वापरणं हेच करणं आता गरजेचं आहे. द नीड फॉर लँड कॉन्झर्वेशन अरायझेस दॅट हेल्प्स इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ दिस रिसोर्स. आज ही नीड का आली, कारण काही दिवस आपण जर हे असंच करत राहिलो तर काही दिवसानं एक वेळ अशी येईल की तुम्हाला ॲग्रिकल्चरसाठी लँड अवेलेबल नसेल. जर फूडच मिळालं नाही तर मग हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून उपयोग काय, त्याचा शून्य उपयोग आहे. भरपूर इंडस्ट्रीज आहेत, भरपूर तुमच्याकडे मॉल्स आहेत, भरपूर प्रॉडक्ट्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही लक्झरी लाईफ जगताय, पण ते करण्यासाठी जर फूडच अवेलेबल झालं नाही, ते फूड प्रोडक्शन करण्यासाठी जर ॲग्रिकल्चर लँड अवेलेबल नसेल, फर्टाईल सॉईल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ह्या लक्झरीचा उपयोग काय. द एंड रिझल्ट विल बी झिरो. त्यामुळं आता हे ऑप्टिमम युटिलायझेशन त्या लँडचं होणं, त्या रिसोर्सचं होणं हे खूप गरजेचं आहे. मॉडिफिकेशन इन लँड यूज शुड बी डन आफ्टर अ डिटेल्ड सर्वे. हां, आता आपल्याकडं सगळ्यात मेजर काय आहे की कुठली लँड कशी आहे, कुठल्या लँडचा यूज काय केला पाहिजे ह्याचा सर्वे नाही आहे. तर तो सर्वे आधी डिटेल केला पाहिजे, तिथलं सॉईल सॅम्पल चेक केलं पाहिजे, तिथलं क्लायमेट चेक केलं पाहिजे आणि कॅटेगरिकली ती लँड कुठल्या पर्पजसाठी यूज करायची हे ठरवून मगच त्या सर्व्हेनंतरच त्या लँडचा तसा यूज केला पाहिजे. मग ह्युमन सेटलमेंटसाठी ॲग्रिकल्चरल लँड वापरून उपयोग नाही. मग गावाच्या आसपास कुठं बॅरेन लँड आहे का, जिथं कुठलंही क्रॉप घेऊ शकत नाही, जिथं कुठलं फर्टाईल सॉईल नाही आहे, जिथं काही ट्री प्लांटेशन नाही आहे, अशी लँड आपण ह्युमन सेटलमेंटसाठी यूज करू शकतो. पण त्यासाठी प्रॉपर सर्वे होणं मात्र गरजेचं आहे आणि हा सर्वे जर प्रॉपर झाला तर मात्र ह्या लँड जी आहे, जी आज आपण कशीही यूज करतोय, ती एक इम्पॉर्टंट रिसोर्स म्हणून आपण युटिलाइज करू शकू. मग लँड कॉन्झर्वेशनसाठी काय काय करायचं? अफॉरेस्टेशन, लँड रिक्लेमेशन, रेग्युलर यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स, प्लांटिंग ऑफ शेल्टर बेल्ट्स, अवॉइडिंग ओव्हरग्रेझिंग आर सम मेथड्स यूज्ड टू कॉन्झर्व लँड. लँड जर कॉन्झर्व करायची असेल तर आपल्या हातात जे काही गोष्टी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे अफॉरेस्टेशन. म्हणजे काय? प्लांटिंग न्यू ट्रीज किंवा प्लांटिंग न्यू प्लांट्स की ज्याच्यामुळे फॉरेस्ट कव्हर, ट्री कव्हर वाढेल, त्याच्यामुळे सॉईल इरोजन कमी होईल, ती लँड जी आहे, ती सॉईल जी आहे ती फर्टाईल व्हायला मदत होईल, रेनफॉल वाढेल. त्याच्यानंतर आहे लँड रिक्लेमेशन. लँड रिक्लेमेशन म्हणजे काय की जी लँड खराब झालेली आहे ती पुन्हा रिक्लेम करणे. समजा मायनिंग लँड आहे, तिथं खड्डे आहेत किंवा मोठे मोठे डिचेस आहेत, तर ती भरून काढायची आणि ती लँड पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी पर्पजसाठी वापरायची. दॅट इज नथिंग बट अ लँड रिक्लेमेशन. रेग्युलर अँड कंट्रोल्ड यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स. मग आता समजा ॲग्रिकल्चरल लँड आहे, फर्टाईल सॉईल आहे, त्या सॉईलचा स्टडी केला, तिथल्या क्लायमेटचा स्टडी केला आणि ती सॉईल ज्या क्रॉपसाठी सुटेबल आहे अशीच जर क्रॉप तिथं आपण घेतली तर पेस्टिसाइड, फर्टिलायझर्स ह्याचा यूजसुद्धा कंट्रोलमध्ये राहील. नाहीतर काय होणार आहे, तुम्हाला रॉंग क्रॉप्स रॉंग प्लेसला जर घेतली तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सेसिव्ह यूजमध्ये यूज कराव्या लागतील आणि त्यामुळं काय होईल, तिथली लँड जी आहे ही खराब व्हायला मदत होईल. पण ऑन द कॉन्ट्ररी जर सायंटिफिक स्टडी करून तिथली क्रॉप जर आपण घेतली तर मात्र ती सॉईल तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोडक्शन देईल फॉर इयर्स टुगेदर. प्लांटिंग ऑफ शेल्टर बेल्ट्स इथे एका पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. तिथं काय केलं आहे त्यांनी, त्या लँडचा जो पीस आहे ते ॲग्रिकल्चरल लँड किंवा जे काय आहे त्याच्या कडेनी मोठे मोठे ट्रीज त्यांनी लावलेले आहेत. तुम्ही रस्त्याने जाताना सुद्धा बघता शेताच्या बांधावरती मोठीच्या मोठी झाडं लावलेली असतात. हे कशासाठी केलेलं असतं? कारण ह्याच्यामुळं जो विंड असतो त्याचा स्पीड कट होतो आणि त्याच्यामुळं सॉईल इरोजन मोठ्या प्रमाणात जे होत असतं विंडमुळे ते व्हायचं कमी होतं अँड दॅट प्रोटेक्ट्स द फर्टाईल सॉईल. कारण फर्टाईल सॉईलचा लेअर तुम्हाला माहिती आहे, पुढच्या पार्टमध्ये आपण बघणारच आहोत. अगदी वरचा 1-2 सेंटीमीटर लेअर हा फर्टाईल सॉईल असते. ती जर सॉईल विंड बरोबर निघून गेली तर हळूहळू काय होतं, तिथली लँड जी आहे ही बॅरन लँडमध्ये कन्वर्ट होते. मग त्याच्यासाठी हे असे शेल्टर बेल्ट्स प्लांट करणे ज्याच्यामुळं आपली तिथली लँड किंवा सॉईल प्रोटेक्टेड. अवॉइडिंग ओव्हरग्रेझिंग म्हणजे जिथं गवत आहे, जिथं तुमची जनावरं फॉडर घेण्यासाठी जातात तर तिथलं जर ग्रास जे आहे ते जर सगळं संपून गेलं
गेलं तर तिथली सॉईल ओपन होते आणि इट इज मोर प्रोन टू सॉईल इरोजन. त्यामुळे हे ओव्हरग्रेझिंग जर टाळलं. बरं ओव्हरग्रेझिंग म्हणजे काय? ही जी कॅटल्स असतात ते काय करतात, ग्रासबरोबर जी छोटे छोटे प्लांट्स ग्रो होत असतात ट्रीजची ती सुद्धा खाऊन टाकतात. त्यामुळे तिथं कधीच प्लांट्स ग्रो होऊ शकत नाहीत. मग हे जर ग्रेझिंग कंट्रोलमध्ये आणलं तर मात्र तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्रीनरी डेव्हलप करता येते, विच अगेन protects ecology of that area. It controls soil erosion and protects the fertile land. So this is all about the land. मग लँडमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं ह्या पार्टमध्ये ते थोडंसं आपण एकदा पुन्हा रिवाईज करूया. इंट्रोडक्शन पार्टमध्ये लँड म्हणजे काय, ती का इम्पॉर्टंट आहे, वाय इट इज अ इम्पॉर्टंट रिसोर्स फॉर अस. त्याच्यानंतर आत्तापर्यंत लँडचा यूज कसा कसा झालेला आहे, किती पॉप्युलेशन डेन्सिटी कशी कशी असते, कुठं कुठं असते, त्याला रिझन काय आहेत हे बघितलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बेसिसवरती लँडचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण लँड यूज कसा आहे. मग आत्ता आपला जो अनप्लॅन्ड लँड यूज चाललेला आहे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याच्यामुळं हाऊ इकॉलॉजिकल बॅलन्स इज गेटिंग इम्बॅलन्स्ड ते आपण बघितलं. तर त्याच्यासाठी लँडचा यूज प्रॉपर वेनी करणं कसं गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे आपण थोडंफार बघितलं. त्याच्यानंतर लँड यूज कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड असतो किंवा लँड यूज करताना कुठले फॅक्टर्स विचारात घ्यावे लागतात तेही आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं लँड डिग्रेडेशन. लँड डिग्रेडेशन कसं होतं आहे, का होतं आहे, त्याची रिझन्स काय काय आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की लँड कॉन्झर्वेशन. लँड कॉन्झर्वेशनची आता गरज का आहे, तो इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. तो जर डिग्रेड होत गेला तर डे विल कम दॅट ह्युमन पॉप्युलेशन विल नॉट गेट अ ग्रेन ऑफ फूड. त्यामुळं आता लँड कॉन्झर्व करणं हे खूप गरजेचं आहे. मग लँड कॉन्झर्वेशनसाठी आपण कुठली कुठली मेजर्स अवलंबू शकतो हे आपण शेवटी बघितलं. सो हिअर एंड्स पार्ट 1 ऑफ लँड अँड सॉईल. पुढच्या पार्टमध्ये आपण सॉईलबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ही सगळी इन्फॉर्मेशन हे स्लाइड्स त्याच्यानंतर वर्कशीट्स टेस्ट ह्या आपल्या वेबसाईटवरती आणि ॲपवरती लोड केलेले आहेत. त्या प्रॉपर स्टडी करा, टेस्ट सोडवा आणि हा चॅप्टर व्यवस्थित, हा पार्ट व्यवस्थित स्टडी करा. सो हिअर एंड्स द पार्ट 1 ऑफ लँड अँड सॉईल. थँक्यू.